प्रेमाचा अनोखा करार भाग 2. आदित्यची आई म्हणाली, मला तर नमस्वी खूपच पसंत आहे, पण तरी आपल्या मुलाची पसंतही हवीच ना. आम्ही आधीचं मत विचारून लवकरात लवकर तुम्हाला कळवून सांगतो. चालेल ना तुम्हाला? नमस्वीचे बाबा म्हणाले, हो हो चालेल, काहीच हरकत नाही आहे. आदित्यचे बाबा म्हणाले, बरं येऊ का आम्ही मग? आणि तुम्हाला आमचा निर्णय लवकरात लवकर कळवतो. असं बोलून आदित्यची फॅमिली नमस्वीच्या घरच्यांचा निरोप घेऊन निघत असते. आदित्य पण नमस्वीकडं एक नजर टाकून निघत असतो. नमस्वीची आई संगीता म्हणाली, किती गुणी मुलगी आहे ना. आदित्य नमस्वीचे बाबा विजयराव म्हणाले होते, हो ना, संस्कारी देखील आहे. इतका मोठा बिझनेसमॅन तरी देखील इगो नाही आहे. नमस्वी बेटा, मला वाटतं तू मागचं सगळं विसरून आयुष्याला नव्याने सुरुवात करावी. आदित्य खरंच खूप चांगला मुलगा आहे ग. त्याच्यासोबत तू पण खूप सुखात राहशील. अजून किती दिवस स्वतःला शिक्षा देणार आहेस तू? तुला पण योग्य जोडीदाराची गरज आहे ना बाळा. आम्ही तरी अजून किती दिवस राहू तुझ्यासोबत? आमच्या मागे तुला बघणारं कोणीच नाही. तुझ्या हक्काचा माणूस हवा आहे ना तुला बाळा. संगीता म्हणाली, नमस्वी, जे काही झालं ते आता तू विसरून जा. आपण ते बदलू तर शकत नाही ना. नशिबात जे लिहिलेलं असतं ना तेच होतं. आपल्या हातात ते स्वीकारण्याशिवाय काहीच नसतं बाळा. आदित्य सोबत तुझ्या नशिबात असेल तर तुलाही ते मान्य करावंच लागेल. आईबाबांचं बोलणं ऐकून नमस्वीचे डोळे पाणावले होते आणि ती काहीच न बोलता आपल्या रूममध्ये निघून जाते. संगीता म्हणाली, मला तर खूप काळजी वाटते नमस्वीची. अजून किती दिवस ती स्वतःला त्रास करून घेणार आहे काय माहिती. 1 वर्ष झालं त्या गोष्टीला, पण ती अजूनही स्वतःला पूर्णपणे सावरू शकले नाही आहे. विजयराव म्हणाले, संगीता, तू नको ना काळजी करूस. आपली नमस्वी खूप समजूतदार आहे. अजून थोडा वेळ लागेल, पण ती या दुःखातून नक्कीच बाहेर पडेल. फक्त तिला समजून घेणारा, तिला साथ देणारा जोडीदार तिला भेटला पाहिजे. आणि माझं मन सांगते, आदित्य तिच्यासाठी अगदी योग्य आहे. तो तिला नक्की समजून घेईल. ते दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत. आता ही गोष्ट नमस्वीलाही समजली तर चांगलीच गोष्ट आहे. इकडे आदित्य आणि बाकी सगळे घरी येतात. माधवी म्हणाली, किती सुंदर आणि सुशील आहे ना नमस्वी. मला तर बाई फार आवडली ती. आदित्य बाळा, तुला आवडली का नमस्वी? अंकिता म्हणाली, अगं नुसती आवडली काय विचारतेस तू? तो तर तिच्यावर एकदम फ्लॅट झालेला आहे. काय आदित्य? माधवी म्हणाली, अगं तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही ग? काही काय बोलतेस तू? आदित्य जरा लाजूनच आपल्या रूममध्ये निघून जातो. अंकिता म्हणाली, अगं आई, मी सांगते आहे ना तुला, आपल्या आदित्यला नमस्वी खूप आवडलेली आहे. तू आता त्यांना आपल्याकडून होकार देऊनच टाक. माधवी म्हणाली, खरंच अंकिता? अंकिता म्हणाली, हो ग आई, जस्ट ट्रस्ट मी. माधवी म्हणाली, मी उद्याच त्यांना कळवतो की आदित्यला नमस्वी पसंत आहे म्हणून. संतोषराव म्हणाले, माधवी, उगाच घाई करू नकोस तू. आधी आदित्यकडून ऐक तरी, तो काय बोलतो ते. अंकुवर काय विश्वास ठेवती तू? ती नेहमीच मस्करी करत असते. उद्या असं नको व्हायला की आपण त्यांना होकार दिला आणि आपल्या आदित्यला नमस्वी पसंतच नाही. अंकिता म्हणाली, आहो पण बाबा, मी खरंच बोलत आहे. बरं ठीक आहे, तुम्हीच विचारा तुमच्या लाडक्या आदित्यला. माधवी म्हणाली, मी बोलते त्याच्याशी आणि त्याचं काय उत्तर आहे ते उद्या त्यांना कळवते. माझी देवाकडे एकच विनंती आहे की आदित्यचा होकार असू दे म्हणून. संतोषराव म्हणाले, पण नमस्वीला पण आपला आदित्य पसंत पडायला हवा ना. माधवी म्हणाली, तिला का बरं आपला आदित्य पसंत नाही पडणार? अहो, लाखात एक माझा मुलगा आहे. किती मुलीची इच्छा आहे त्याच्याशी लग्न करावं, अशी मला खात्री आहे. नमस्वीलाही आवडला असेल आपला आदित्य. आदित्य आपल्या रूममध्ये येतो आणि ते एन्व्हलप खोलतो. त्यात नमस्वीचा फोटो असतो. त्या फोटोकडे पाहत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेवढ्यातच आई आणि अंकिता त्याच्या रूममध्ये येत असतात. तो घाईतच नमस्वीचा फोटो लपवतो. माधवी म्हणाली, आदित्य, तू खाली उत्तर दिलं नाहीस. तुला आवडली नाही का नमस्वी? अंकिता म्हणाली, मला वाटतं आई, आदित्यला नमस्वी आवडलेली नाही आहे. एक काम कर ना तू,
तू त्यांना आपल्याकडून नकार कळव. आदित्य म्हणाला, हे अंकिता, मी कधी म्हटलं ग की मला नमस्वी आवडलेली नाही आहे म्हणून? उलट मला ती खूप आवडलेली आहे. असं बोलून आदित्य आपली जीव चावत असतो आणि थोडासा लाजतो सुद्धा. त्यामुळं तुला तसं जाणवलं असेल, पण तू नको काळजी करू. असं बोलून आई निघून जाते. अंकिता म्हणाली, आदित्य, आपकी तोहन निकल पडी. म्हणजे ज्या मुलीला तू गार्डन मध्ये पाहिलं होतं ती नमस्वीच होती बघ. मी बोलले होते ना तुला, तुमच्या नशिबात भेटणं असेल तर तुम्ही नक्कीच भेटाल म्हणून. आदित्य म्हणाला, अंकिता म्हणाली, काय झालं? तू खुश नाही आहेस का? काय प्रॉब्लेम आहे? आदित्य म्हणाला, मी तर खूप खुश आहे ग, पण ती माहित नाही खुश आहे की नाही ते म्हणून. अंकिता म्हणाली, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे रे? आदित्य म्हणाला, अरे, जेव्हा आम्ही बागेत गेलो होतो ना, तेव्हा ती खूप शांत आणि सॅड वाटत होती मला. जस्ट लाईक तिच्या मनाविरुद्ध हे सगळं काही होतंय. तिची इच्छा नसताना आपण तिच्यासोबत लग्नाचा मांडणी केलेली आहे असं मला वाटतंय. अंकिता म्हणाली, तू पण ना आदित्य, काही पण विचार करतो. दुसऱ्यांचा किती विचार करशील रे तू? अरे तसं काहीच नसेल. आईने सांगितल्याप्रमाणे ती जरा नर्वस फील करत असेल. शेवटी ती आहे एक मुलगीच ना. आदित्य म्हणाला, मे बी यू आर राईट. आय होप असंच असू दे. अंकिता म्हणाली, त्याला चिडवतच, मग कोणीतरी आज खूपच खुश दिसतंय मला. अंकिताच्या चिडवण्याने आदित्य जरा लाजतोच. अंकिता म्हणाली, अरे लाजतोस काय रे तू? मग आता पुढं काय करायचं? आदित्य म्हणाला, पुढं काय म्हणजे? अंकिता म्हणाली, अरे म्हणजे तिला परत कधी भेटणार आहेस तू? आदित्य म्हणाला, अगं तिचा आधी होकार तर येऊ दे ना. मग अंकिता, ती देईल ना होकार. तिला पहिल्यापासून मला दुसरं काही सुचतच नाही आहे. असं वाटतंय की ती जर माझी नाही झाली तर. अंकिता म्हणाली, आदित्य, असं काहीही होणार नाही आहे. तुमचं लग्न नक्कीच होईल. असे काहीच मनात विचार आणू नकोस तू. आणि मला खात्री आहे तू तिला खूप खुश ठेवशील. माझा भाऊ आहेस, इतका गोड. तू तिला कधीच दुखावणार नाही आहे. एक वेळी स्वतःला त्रास करून घेशील तू, पण तिचं मन जपशीलच. आणि तुझ्यासारखा जोडीदार भेटायला नशीब लागतं रे. आदित्य म्हणाला, बाद झालं माझं आता कौतुक. किती करशील ग तू? चल आता, मला ऑफिसचं थोडं काम आहे, ते करून घेते मी. अंकिता म्हणाली, ओके बाय. असं बोलून अंकिता निघून जाते. आदित्य नमस्वीचा लपवलेला फोटो हातात घेतो. आदित्य म्हणाला फोटोशीच, आय प्रॉमिस नमस्वी, मी तुला खूप सुखात ठेवी. तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल. जगातली सगळी सुख तुझ्या उंजळीत आणून टाकेल. फक्त एकदा माझी हो. आय लव्ह यू नमस्वी. ओ माय गॉड, व्हॉट रॉंग विथ मी? मी किती फेक डायलॉग फेकतोय. खरंच प्रेमात लोक वेडे होतात. ते खरंच आहे बाबा. असं बोलून आदित्य नमस्वीच्या फोटोंमध्ये हरवून जात असतो. आदित्यची आई नमस्वीच्या घरी फोन करून होकार कळवते. आदित्यचा होकार ऐकून नमस्वीचे बाई बाबा पण खूप खुश होतात. ते नमस्वीच्या रूममध्ये जातात. नमस्वी उशीला कवटाळून रडत असते. तिला असं दुःखी पाहून आईबाबांना सुद्धा देखील भरूनच येतं. त्यांना सुद्धा वाईटच वाटतं, पण ते आपलं मन कठीण करून तिच्या जवळ जातात. आई तिच्या डोक्यांवरून मायेने हात फिरवते. आईच्या स्पर्शाने नमस्वी सावरते आणि आपले अश्रू त्यांच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करू लागते. विजयराव म्हणाले, नमस्वी बाळा, तुझे दुःखाचे दिवस संपले आता. तुला आता तुझ्या हक्कांचं सुख मिळणारच आहे. संगीता म्हणाली, हो नमस्वी बाळा. आदित्यच्या आईंचा फोन आलेला होता. त्यांचा होकार आहे म्हणून. आदित्यने तुला पसंत केलेला आहे नमस्वी. ही खूप आनंदाची बातमी आहे बाळा. तू मागचं सगळे विसरून आयुष्याला नव्याने सुरुवात कर. विजयराव म्हणाले, बाळा, त्या गोष्टीला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. अजून किती दिवस तू अशीच राहणार आहेस? तुला नव्याने सुरुवात करावीच लागेल. तुझ्यासाठी आम्ही 1 वर्ष थांबलो ना, तर आता तू सुद्धा आमच्यासाठी लग्न कर. आता तू पण आमचं ऐकावं हीच इच्छा आहे ग आमची. नमस्वी. आदित्य खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याच्या सोबतीने तू तुझ्या भूतकाळातून बाहेर पडशील. पहिल्यासारखी आनंदात जगायला शिकशील. आम्ही पुन्हा तुझ्याकडे काहीच मागणार नाही. नमस्वी म्हणाली,
पण बाबा, संगीता म्हणाली, बाळा, जास्त विचार करू नकोस तू. तुलाच त्रास होईल. तुझी आणि आदित्यची गाठ देवाने बांधलेली आहे. त्याच्यावर तरी विश्वास ठेव ना ग. नमस्वी म्हणाली, मला अजून थोडा वेळ लागेल आई. संगीता म्हणाली, म्हणजे तुझा पूर्णपणे नकार नाही आहे ना? नमस्वी काहीच बोलत नाही. विजयराव म्हणाले, तू आदित्यचा विचार करतीये हेच खूप आहे आमच्यासाठी. आम्ही त्यांना सांगतो की अजून काहीतरी दिवस द्या आम्हाला. आम्ही विचार करून तुम्हाला लगेच कळवतो म्हणून. नमस्वीने मानेनेच हो बोलते. नमस्वीच्या लग्नासाठी होकार नव्हता, पण तिचा नकारही नव्हता ना. आणि या गोष्टीनेच तिचे आई बाबा समाधानीच होते. ते तिच्या रूममधून निघून जातात. नमस्वी स्वतःशीच बोलते, मला खरंच समजत नाही आहे की मी काय करू. मी खूप प्रयत्न करत आहे बाहेर पडण्याचा त्यामधून, पण मला जमतच नाही आहे. एकीकडे डोकं सांगते की आईबाबांच्या सुखासाठी मी हे पाऊल उचलावं, पण माझं मन मात्र या गोष्टीला परवानगी देत नाही आहे देवा. का नाही देत आहे? मी काय करू? का माझी परीक्षा बघतोस रे तू? मी थकली आहे आता. खरंच खूप थकलेली आहे मी. मला नाही सहन होत आता. असं बोलून नमस्वी रडू लागते. तिला समजतच नव्हतं की काय करावं आणि काय नाही. भूतकाळात जे काही घडलं त्याचं दुःख करावं की आईबाबांसाठी आदित्यच्या साथीने आयुष्याला एक संधी द्यावी. नमस्वीची आई आदित्यच्या घरी फोन करते. नमस्वीची आई म्हणाली, हॅलो, बोला ना माधवी. मी यांच्यासाठी फोन केला होता की आम्हाला अजून थोडा वेळ लागेल निर्णय घ्यायला. म्हणजे मला आणि नमस्वीच्या बाबांना आदित्य पसंतच आहे, पण नमस्वीला जरा विचार करायला वेळ हवा होता, जर तुमची हरकत नसेल तर. आदित्यची आई म्हणाली, आहो त्यात काय आहे? नमस्वीला म्हणावं, हवा तितका वेळ घे बाई. शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो, आणि ती जो निर्णय घेईल ना तो आम्हाला सुद्धा मान्य असेल. नमस्वीची आई म्हणाली, धन्यवाद. तुम्ही माझ्या मनावरचं ओझं कमी केलं. आजच्या काळात तुमच्यासारखी समजूतदार माणसं मिळणं खरंच कठीण आहे हो. माझी मुलगी तुमच्या घरची सून झाली तर आम्हाला तिची चिंता अजिबात राहणार नाही. आदित्यची आई म्हणाली, आहो, नमस्वी पण खूप गुणी मुलगी आहे. आम्हाला पण आवडली ती. आमच्या घरची सून झालीच पाहिजे ती, असं आम्हाला सुद्धा वाटतं. आमच्या आदित्यला तुमची नमस्वी अगदी योग्य आहे बरं का. मी तुमच्या होकारांची वाट पाहीन. नमस्वीची आई म्हणाली, नक्कीच. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू. आदित्यची आई फोन ठेवून देते. तेवढ्यातच अंकिता तेथे येते. अंकिता म्हणाली, काय ग आई, कुणाचा फोन होता? आदित्यची आई म्हणाली, अगं, संगीताताईंचा फोन होता. नमस्वीची आई. त्या म्हणत होत्या की त्यांना आपला आदित्य पसंत आहे म्हणून, पण नमस्वीला अजून थोडा वेळ हवा आहे विचार करायला, असं त्या म्हणत होत्या. अंकिता म्हणाली, त्यात विचार काय करायचा? तिला आदित्यसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. माधवी म्हणाली, हो ग, तुझं बरोबर आहे सगळं, पण शेवटी तिला देखील आपलं संपूर्ण आयुष्य आदित्यसोबत घालवायचं आहे, तर विचार करायला थोडा वेळ तर तिला लागेलच ना. अंकिता म्हणाली, मी काय बोलते आई, या दोघांना एकदा भेटू देऊ का आपण? म्हणजे त्यांचं बोलणं झालं की कळेलच. म्हणजे ते अजून एकमेकांना समजून जाणून घेतील ना, आणि नमस्वीलाही ठरवायला सोपं जाईल. माधवी म्हणाली, काही हरकत नाही, मी त्यांच्याशी बोलून बघते. तेवढ्यातच आदित्य ऑफिसवरून येतो. आदित्य म्हणाला, काय झालं आई? माधवी म्हणाली, अरे काही नाही बाळा, आम्ही दोघी म्हणत होतो की तू आणि नमस्वी परत एकदा भेटा आणि एकमेकांना अजून चांगलं ओळखून घ्या. आताच तुम्ही योग्य निर्णय घेतला तर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नाही येणार ना, म्हणून म्हणते. अंकिता म्हणाली, मग कधी भेटूयात आपण तिला? आदित्य म्हणाला, आपण म्हणजे तू कशाला हवी आहे त्यामध्ये? मी एकटाच जाऊन तिला भेटेल. उगाच तुझ्यामुळं ती मला नकार द्यायची, आणि मी ही रिस्क नाही घेऊ शकत. अंकिता म्हणाली, हो का? आता तूच बघ आई, आधी हा एकही मुलगी बघायला तयार नव्हता, आणि आता नमस्वीसाठी किती बेचैन होतोय बघ तूच. सही आहे बच्चू, प्यार में ऐसा ही होता है. आदित्य म्हणाला, अंकू तू पण ना, असं काहीही नाही आहे. ठीक आहे माझी आई, तू पण ये. खुश आता? माधवी म्हणाली,
बरं चला आता गप्पा नंतर मारा. आदित्य आधी तू फ्रेश हो आणि मी संगीता ताईंशी बोलून सांगतेस तुला तुम्ही कधी आणि कुठं भेटायचं ते म्हणून. ठीक आहे का? आदित्य म्हणाला, बरं आई, ऐक ना ग, जमलं तर नमस्वीचा नंबर पण घेशील का ग? माधवी म्हणाली, तो आत्ता कशाला हवा आहे तुला? अंकिता म्हणाली, काय आई, आदित्यला आता नंबर कशाला हवा असेल? तिच्याशी फोनवर बोलायला. अजून कशाला? तू पण ना. माधवी म्हणाली, अच्छा अच्छा, ठीक आहे बाबा, घेते मी नंबर. आदित्य म्हणाला, थँक्यू आई, यू आर द बेस्ट, आय लव्ह यू. असं बोलून आदित्य आईला मिठी मारतो. अंकू देखील मागून त्यांना मिठी मारते. नमस्वी ठाण्याच्या एका शाळेत शिकायला असते. तिथे तिची खास मैत्रीण साधना सुद्धा असते. तिला नमस्वीबद्दल सगळं काही माहिती असतं आणि तिलाही नमस्वीच्या आईबाबांच्या प्रमाणेच नमस्वीने मागचं सगळं विसरून पुढं जावं असंच तिला वाटत असतं. नमस्वी आणि साधना कॅन्टीनमध्ये लंच करत बसलेल्या असतात. साधना म्हणाली, मग नमस्वी, काय ठरवलंस तू आता? नमस्वी म्हणाली, अजून तरी काही नाही ग, वेळ मागितलेला आहे मी. साधना म्हणाली, अजून किती वेळ हवा आहे ग तुला? उगाच वेळ फुकट वाया घालवू नकोस तू. आदित्य ठाकरे खरंच खूप चांगला मुलगा आहे ग. अंकित त्याच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे. अगं मुली मरतात ग त्याच्याशी लग्न करायला, आणि तू आहेस की अजून विचारच करत बसलेली आहेस. नमस्वी म्हणाली, साधना, मी काय करू ग? मुद्दाम नाही करत ग मी हे सगळं काही. साधना म्हणाली, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण नमस्वी, एकदा वेळ गेली ना हातातून तर काहीच उरत नाही ग आपल्या हातामध्ये, केवळ पश्चाताप करण्या वाचून. मला माहिती आहे तुझ्यासाठी थोडं अवघडच आहे, पण तूच विचार कर ना ग नमस्वी, तू अजून किती दिवस अशीच राहणार आहेस? जे झालं ते विसरून जा ना आता तू हे सगळं काही. नमस्वी म्हणाली, इतकं सोपं आहे का ग? साधना म्हणाली, इतकं अवघड पण नाही आहे, तू प्रयत्न तरी कर ना ग. नमस्वी म्हणाली, मी प्रयत्न करत आहे साधना, पण. तेवढ्यातच नमस्वीचा फोन वाजतो. नंबर सेव्ह नसल्यामुळं तिला समजतच नाही की कुणी फोन केलाय म्हणून, आणि ती फोन उचलते. तो फोन आधीचा असतो. नमस्वी म्हणाली, हॅलो. नमस्वीचा आवाज ऐकून आदित्य तिच्या आवाजात काही क्षण हरवूनच जातो. नमस्वी म्हणाली, हॅलो, कोण बोलताय तुम्ही? आदित्य म्हणाला, हाय नमस्वी, मी आदित्य, ओळखलं नाहीस का तू? नमस्वी म्हणाली, बोला ना. आदित्य म्हणाला, ॲक्च्युली मी यासाठी फोन केला होता की आपले पॅरेंट्स बोलत होते आपण अजून एकदा भेटायला हवं, इफ यू डोंट माइंड. नमस्वी म्हणाली, भेटायला? आदित्य म्हणाला, हो, म्हणजे आपण एकमेकांना अजून जाणून घेऊया ना, आणि आपल्याला पुढचा निर्णय घ्यायला इझी होईल म्हणून म्हणत होते. नमस्वी म्हणाली, ओके, मी कळवते तुम्हाला. आदित्य म्हणाला, नमस्वी, तुला आवडलं नाही का असं माझं फोन करणं? आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. नमस्वी म्हणाली, नाही तसं काहीच नाही आहे. ॲक्च्युली मी आता शाळेवरती आहे ना, सो जास्त बोलायला नाही जमणार मला. मी एक काम करते, मी तुम्हाला संध्याकाळी टाईम आणि पेज मेसेज करते, चालेल का तुम्हाला? आदित्य म्हणाला, हो, काहीच हरकत नाही आहे माझी. सो ठेवू का मी फोन? नमस्वी म्हणाली, बाय. आदित्य म्हणाला, बाय. खरं तर आदित्यला नमस्वीशी खूप काही बोलायचं असतं, पण नाईलाजाने त्याला फोन ठेवावा लागतो. साधना म्हणाली, मग कधी भेटणार आहे तू आदित्यला? नमस्वी म्हणाली, काय करू ग, मला काही समजत नाही आहे ग साधना. साधना म्हणाली, नमस्वी, तू टेन्शन घेऊ नकोस. तू एक काम कर, आपण दोघी भेटूया त्याला, आणि मी तुला सांगेल की तो तुझ्यासाठी योग्य आहे की नाही म्हणून. तुझा माझ्यावर तर विश्वास आहे ना ग? नमस्वी म्हणाली, हो ग, अशी काय बोलतीस? आणि मी प्रयत्न पण करत आहे ग त्यातून बाहेर पडण्याचा. पण. साधना म्हणाली, पण काय नमस्वी, तुला कळत कसं नाही ग? तू जर तिथेच अडकून राहिली तर पुढं काहीच होऊ शकणार नाही आहे. स्वतःला फक्त एक संधी दे तू. बघ, तू पहिल्यासारखे जगायला लागशील, आणि आम्हा सगळ्यांना तेच हवं आहे ग. गेले 1 वर्ष तुला असं रोज मरत मरत जगताना बघायला नाही आवडत ग आम्हाला. आणि जे काही झालं ना, त्यामध्ये तुझी सुद्धा चूक नव्हती ग. नमस्वी
सगळ्यांनाच आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायला नाही मिळत ग, पण तुला ती संधी मिळालेली आहे, त्याचं सोनं कर. आदित्यच्या रूपाने त्या संधीला गमावू नकोस तू. प्लीज नमस्वी. नमस्वी म्हणाली, ठीक आहे, आपण भेटूयात त्याला. इकडं आदित्यला मात्र आता नमस्वीला भेटायची ओढ लागलेलीच असते. त्याला सगळीकडे तिचाच भात होत असतो. त्याच्या डोळ्यासमोर नुसतं तीच दिसते. तिच्याच विचारात तो तसाच तासनतास हरवलेला असतो. आदित्य नमस्वी सोबत आपलं संपूर्ण आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहू लागलेला होता. पण त्याला हे माहिती नव्हतं की नमस्वीला त्याच्यासोबत एक क्षण घालवायला जमणार नव्हतं. तिच्या भूतकाळाची झळ तिच्या वर्तमानावर अशी काहीशी लागलेली होती की त्यातून बाहेर पडायला तिच्यासाठी कठीण झालेलं होतं. संध्याकाळ होते. आदित्य आपला फोन हातातच घेऊन होता. आता नमस्वीचा मेसेज येईल या आशेने तो सारखं इनबॉक्स चेक करत असतो. पण नमस्वीचा एकही मेसेज त्याला येत नाही. संध्याकाळची रात्र होते तरी तिचा काहीच मेसेज येत नाही. आदित्यची इच्छा होत असते की नमस्वीला फोन करून विचारावं, पण खूप रात्र झालेली असते म्हणून तो तिला फोन न करताच झोपून जातो. सकाळ होते आणि आदित्य फ्रेश होऊन खाली येतो. त्याचा उतरलेला चेहरा अंकिताच्या नजरेतून काही सुटता सुटत नव्हता. अंकिता म्हणाली, काय झालं आदित्य तुला? असा चेहरा पाडून का आहेस तू? आदित्य म्हणाला, काही नाही. माधवी म्हणाली, आदित्य बरं नाही वाटत का तुला? अंकिता म्हणाली, मला वाटतंय काल तू त्याला नमस्वीचा नंबर देऊन पण त्याचा उपयोग झाला नाही वाटतं, आहे ना बरोबर? अंकिताच्या तोंडून खरं ऐकून आदित्यची अजूनच चिडचिड होत होती. आदित्य म्हणाला, तसं काही नाही अंकिता, तू जरा कमी चिडशील का मला? माधवी म्हणाली, अरे तिच्यावर का चिडतोस तू? तेवढ्यातच आदित्यचा फोन वाजतो. स्क्रीनवर नमस्वीचं नाव बघून आदित्यचा चेहरा मात्र खुलतो. तो घाईतच तिथून बाजूला जाऊन फोन उचलतो. आदित्य म्हणाला, गुड मॉर्निंग नमस्वी, बोल ना. नमस्वी म्हणाली, सॉरी, काल मला मेसेज करायला जमलंच नाही, मी विसरून गेले होते. आदित्य म्हणाला, काही हरकत नाही, बोल ना नमस्वी, काय म्हणत होतीस? नमस्वी म्हणाले, मी म्हणत होते की आज संध्याकाळी भेटूयात का आपण? आमंत्रण हॉटेलमध्ये, तुम्हाला जमेल का यायला? आदित्य म्हणाला, हो चालेल ना, किती वाजता यायचं? नमस्वी म्हणाली, मी शाळेतून 6 वाजता सुटते, तर 7 पर्यंत चालेल. आदित्य म्हणाला, येस, आय विल हिअर. नमस्वी म्हणाली, ठेवू का मग फोन? संध्याकाळी भेटूयात आपण. आदित्य म्हणाला, येस, बाय, टेक केअर. नमस्वी म्हणाली, बाय. आदित्य फोन कट करून मागे फिरतो आणि दचकतो. त्याच्या मागे अंकिता उभी राहते. अंकिता म्हणाली, मग गेला ना सगळा राग आता? आदित्य आपले दोन्ही कान पकडून, सॉरी ना अंकिता, ऍक्च्युली नमस्वी काल मला सांगणार होती कधी भेटायचं ते म्हणून, पण तिचा काही मेसेज नाही आला म्हणून जरा चिडचिड होत होती माझी. अंकिता म्हणाली, चलता है, मग आता खुश ना? आदित्य म्हणाला, एकदम खुश. बरं ऐक ना, आज संध्याकाळी आपल्याला नमस्वीला भेटायला जायचं आहे, सो बी रेडी. मी तुला पिक करायला येईलच, येशील ना माझ्यासोबत तू पण? अंकिता म्हणाली, अरे म्हणजे काय, हे काय विचारणं झालं का तुझं? आदित्य म्हणाला, चल मग मी जातो ऑफिसला, संध्याकाळी भेटूया आपण, बाय. माधवी म्हणाली, अरे आदित्य, नाश्ता तरी करून जा ना बाळा. आदित्य म्हणाला, ऑफिसमध्ये करेल मम्मा, बाय. आई असं बोलून आदित्य ऑफिसला जातो. तो आता फक्त संध्याकाळचे 7 वाजायची वाट पाहत असतो. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.